तर जरांगेंच्या आंदोलनाला सत्ताधारी अजित पवारांच्या 2 आमदारांसह महाविकास आघाडीमधल्या काही आमदार आणि खासदारांनीही पाठिंबा दिला। त्यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मात्र गंभीर आरोप केला। फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा डाव आहे असं हाके म्हणाले। पाहूयात। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। मुंबईमध्ये जरांगेंच्या आंदोलनस्थळी येऊन विरोधी आमदार खासदारांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला। आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केला आहे। फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी अजित पवार यांचे आमदार सुद्धा सहभागी झाल्याचा आरोप हाकेंचा आहे। या आरोपांना किनार आहे दादांच्या आमदारांच्या भेटीगाठी। जरांगेंच्या आंदोलनस्थळी सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेत पाठिंबा जाहीर केला। सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा। नाही असं आता आहे पहा, आमदारांचं ऐकत नाही असं नाही, परंतु याच्यामध्ये सरकारने आता ठाम भूमिका घ्यायची वेळ आली। मी अजितदादांना भेटणार आहे, अजितदादांना बोललोय आणि अजितदादा याच्या बाबतीत जे काही आहे, हे जे काही गरजवंत मराठ्याचा लढा आहे, जे जे विषय आहेत, मनोज दादा जे विषय घेऊन या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत, हे विषय सकारात्मक दृष्टिकोनाने सरकारने पाहावं। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत। तुम्ही आज त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही, ते विनाशकाले विपर्यंत बुद्धी, ते आत्ताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत। आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे। दादा ते पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही आमदारांवर भी आरोप करते की मी तुम्हाला सांगितलं ना, त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं, मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही। जरांगे यांच्या चेहऱ्याआडून आमदार खासदारांचा सरकार बदलण्याचा प्रयत्न आहे असा थेट आरोप हाकेंचा आहे। तर सर्वपक्षीय आमदार खासदारांचं जरांगेंना समर्थन वाढतंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित आझाद मैदानामध्ये आले। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिजित पाटील, खासदार बजरंग सोनावणे, खासदार भास्कर भगरे आणि खासदार निलेश लंके हे सुद्धा जरांगेंच्या समर्थनार्थ आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा आझाद मैदानात जरांगे यांची भेट घेतली। सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे। आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी, न भूतो न भविष्यते। याच्या अगोदर कुठलाही एखादा क्रांतिकारी जरी एखादं आंदोलन बघितलं तर एवढं मोठं झालं नसेल। एवढं महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठं आंदोलन, याचा नोंद इतिहास घेईल। दुर्जनांना सद्बुद्धी देऊ आणि ह्या जरांगे पाटलांच्या लढ्यामध्ये यश येऊ। सरकारला कुठलीच गोष्ट अवघड नाही। तुम्ही आत्ता 11th आवरला 10 मिनिटात सुद्धा डिसिजन घेऊन निर्णय देऊ शकता, त्यामुळे कुठली गोष्ट अवघड नाही। पण ज्या बाईला नांदायचंच नाही ना, त्याला लय 17 पळवाटा असतात। तसं हे सरकारची गंमत आहे, कोर्ट कचऱ्या भानगडी काय नाही, डिसिजन लेने का है तो अभी लेने का। काय मनोज दादा फक्त एका समाजासाठी नाही, तो ओबीसी समाजाला पण कुठं अन्याय झाला तेव्हा सुद्धा ते रस्त्यावरती उतरतात। हा त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या हाकेवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर
एवढा सर्व समाज जमतो, नक्कीचपणे या आरक्षणच्या विषयामध्ये यश येणार आहे. पक्षाच्या वतीने आणि ज्या ज्या ठिकाणी मला बोलण्याची संधी संसदेत असेल किंवा जिथं असेल तिथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच माझी प्रामाणिक भूमिका राहणार आहे. जरांगे मुंबईमध्ये येण्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील जरांगे यांच्या आंदोलनाला कुणाचं पाठबळ आहे सर्वांनाच माहिती आहे असं म्हटलं होतं. त्यावरून रोख नेमका कोणावर यावरून आता तर्कवितर्क देखील सुरू झाले. मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसतंय, म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता आणि तुम्हाला आता हे दिसतंय. यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय आहे, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातनं पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले, त्यांच्या बंदुकीचा रोख कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिले त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही का येऊ दिलीत? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? तर जरांगे यांना भेटणाऱ्या सर्वपक्षीय आमदार खासदारांना आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी आरक्षणावरून आधी भूमिका स्पष्ट करा असा सवाल केलाय. त्यांच्या लोकांनी भेटण्यापूर्वी आरक्षणासंदर्भात त्यांनी भूमिका तर स्पष्ट केली पाहिजे ना. त्यांना ओबीसीत आरक्षण द्यायला तयार आहेत का? कशा पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे? ते फक्त भेटून त्यांना काही त्यातून राजकीय काही हित साधायचं आहे का? आरक्षणापेक्षा त्यांना राजकारण महत्त्वाचं वाटतं असं माझं मत आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याला लोकप्रतिनिधींनी पाठिंबा द्यावा, नाहीतर मराठे त्यांना लक्षात ठेवतील असं आवाहन जरांगे यांनी केलं होतं. त्यामुळे काही आमदार खासदार उघडपणे आझाद मैदानामध्ये आले. एकंदरीतच सरकारवर राजकीय दबाव टाकणं देखील सुरू झालंय. गिरीश गायकवाड आणि दत्ता कनवटेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.